मोहिनी, हे बघ, तू काय बोलतेस ते मला मला अजिबात कळत नाही. पण ते तुला सुधीर नीट कळलंय की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ठीक आहे, ठीक आहे. असं दे, मी आता तुला प्रश्न विचारून बेजार करणार नाही. हं? या 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 मला नाही, या तुमचीच वाट बघत होतो केव्हापासून. या या. दिवाळी दिवाळी खेळताय का काय? हा, काय कोणी केलं गाणं सगळं? हे कोणी सांगितलं तुम्हाला? अच्छा, हे तू पुढे येऊन सगळीकडे दवंडी पुचली का तू? अहो म्हणजे काय सर? अहो घरची लक्ष्मी घरी येते, मग तिला मान सन्मान मिळायला नको का? खरं खरंय बंटी. सुनबाई, आपण आता गृहप्रवेश करून घेऊया. हं? थांब. ये सुनबाई, तुझ्या पदस्पर्शाने या घराची भरभराट होऊ दे. या घराला त्याचं गरपण मिळू दे. गेलेलं वैभव परत येऊ दे. येऊ दे नाही, आलं. हं? या घराचं वैभव परत आलंय आणि आर के सरांचं सुद्धा. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? काका, अहो तुमच्या सुनेचा पायगुण एकदम जबरदस्त आहे. हा. अरे आहे आहे काय म्हणतो? आहे. पण तू नुसतं ते आतवर एक करत बसू नको. सांग बघू पटकन का ते झालं? अहो म्हणजे तुम्हाला सांगतो, अहो गेल्या अर्ध्या तासात अहो आर के सरांना एका मोठ्या फिल्मची ऑफर आली आहे. अरे काय सांगतो? वा वा. अरे ही आहे या घराची लक्ष्मी. ये पुढे आता माप ओलांडून आत ये. अरे एक मिनिट थांब थांबा दोघं जण. मी तो वेडा. अरे ओवाळायचं तुम्हाला दोघांना. हा, थांबा. राघवा, ही मुलगी खरंच लक्ष्मीचा अवतार आहे. आज आपल्या या घराने नवा श्वास घेतलाय. आपल्या घराचं परत एकदा नशीब पालटलं. पण यावेळेस चांगल्या पाठी. हे बघा, सुनबाई आली आहे घरात. हा दोघांसाठी काही गोडा जोडाचा करा.
हा? अरे ते गोडात सोडा बरोबर काळा वाटाणा करायला त्याच्यासाठी थोडे 2-4 खडे पण टाका. काय काय सुनबाई, मला माफ कर. अहो. नाही, हे बघ, तुझं स्वागत तर खरं म्हणजे घरच्या कर्त्या स्त्रीने करायला हवं होतं. तिने हे सगळं करायला पाहिजे होतं. पण आमचं घर वेगळंच आहे. आणि तुझी सासू त्याहून वेगळी. आणि म्हणून तुझा गृहप्रवेश असा वेगळाच. तुझ्या सासूच्या वतीने मी तुझं औक्षण केलं म्हणून तुला राग नाही ना आला? बाबा, मला राग का येईल? खरं तर तुम्ही खूप चांगले आहात. हा असा गृहप्रवेश कधीच कोणाचा झाला नसेल. थँक्यू बाबा. थँक्यू बंटीजी. ते निबंध लिहायचा होता. आणि बाबा, तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलंय ना, ते मी कधीच विसरणार नाही. नमस्कार करते. थादो, सुखी सुखी राम. बहिणी, माझा मुलगा राघव आज नशेत आहे. तुझ्या तुझ्या गृहप्रवेशासाठी घरातले इथं कोणीही नाही, म्हणून माझा संताप संताप झाला पाहिजे होता ना. पण मी शांत आहे. का का माहितीये? का? माझा मुलगा नशेत आहे, पण आज तरी त्याच्या आयुष्यातली एक योग्य गोष्ट केली आहे. काय या घराचा पाया केवळ भुसभुशीत झाला होता. हे घर केव्हा कोसळेल याचा काही नेम नव्हता. आणि त्यात जर माझ्या मुलाने दीपाशी लग्न केलं असतं ना, तर तो या घरावर पडलेला शेवट गाव ठरला असता. आणि हे घर जमीनदोस्त झालं असतं. मला वाटलं होतं की राघव माणसं ओळखायला चुकलाय, पण नाही. आज मला कळलं की त्यानं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं. या अग्नीला आणि 7व्या फेऱ्याला साक्ष देऊन सांगतो, हे वचन देतोय आर के, 7 महिन्यात तुला डिवोर्स देणार आणि माझ्या आयुष्यातून फेकून देणार. जगशील पण रोज मरशील. माझ्या आयुष्यात अंधार आणलास, तुझ्या आयुष्यात आता मी आणणार अंधार, काळा कुट्ट. दीप्पा मॅडम कशी विधवा बाई ती, तिला म्हणावा ही दूर झालेल्या आरके बरोबर लग्न करायला आवडेल का? मम्मा, एवढं सगळं झालं आणि तू हसतेस. लहान आहेस तू अजून, तुला नाही कळणार. मगाशी फोनवर कोणाशी बोलत होतीस? म्हटलं ना, लहान आहेस तू, नाही कळणार. थोडी वाट बघ. अजून कसली वाट बघायची? अजून कसली वाट बघायची? झालं सगळं डिस्ट्रॉय. खूप कॉन्फिडेंटली बोलले होतात ना तुम्ही की तुझं आणि राघवचं लग्न होणार. राघव माझं सगळं ऐकतो. काय म्हणला का? काम डाऊन दीपा, राघवकडे ऑप्शनच नाहीये तुझ्याशी लग्न करण्याशिवाय. काय झालं ललिता?
एक मिनिट. ललिता नाही, आई म्हणायचं. राघव कुठलाही गेम खेळत असला तरी आपलं नातं कधीच बदलणार नाही. आतापर्यंत तू हवं तसं वागलेस आणि मी प्रत्येक वेळी तुला सपोर्ट केलाय. आणि आज हे मूर्खासारखं 7 दिवसांचं चॅलेंज घेतलंस ना, आता काय तोंडगाशी पडायचंय पुन्हा? मी नाही होऊ देणार तसं. मला नाही चालणार ते. हे बघ, आज जे काही झालं ना ते माझ्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग होतं. राघव असं काही वागेल असं मला वाटलं नव्हतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण बरंच काही करू शकतोय. बरंच काही. अच्छा, मग मला सांगा ना, नक्की काय करणार आहात तुम्ही? आई? हां, त्या मोहिनीच्या खऱ्या बापाला, प्रतापरावाला तुम्ही ऍड केलं होतं या प्लॅनमध्ये. तुम्ही तर खूप कॉन्फिडेंट होतात की तो माणूस काहीतरी काम करेल. सांगा, काय केलं त्याने? ज्यातलं आपल्याला कळत नाही ना, त्यात बोलायचं नाही. बिहाइंड द क्लोज डोअर्स त्या माणसाने बरंच काही केलंय आपल्यासाठी. समजून घ्यायची इच्छा असेल आणि कुवत असेल तर सांगते. असं असेल ना, तर आता मला जाणून घ्यायचंच आहे की नक्की त्याने काय केलंय. हा हा मग हे मुंडोळाचा मार्गीला घरी हा सर, तुम्ही ओके आहात ना? मला काय गडबडी. नाही म्हणजे तुम्ही जे काही केलं ते समजून उमजून केलं ना. म्हणजे सर, मला खूपच आनंद झालाय सर. म्हणजे बघा ना, मोहिनी मॅडमचं इतकं पायगुण भारी आहे ना. त्या आल्या आल्या तुम्हाला एक मोठी फिल्म मिळाली. सर, उद्या प्रोड्युसर स्क्रिप्ट पाठवणार आहे. एकदा का तुम्ही हो म्हणाला की फिल्म सर. हे सगळं तिचं क्रेडिट. मी एवढी वर्ष गोट्या खेळतोय. नाही सर, तसं नाही सर. म्हणजे बघा ना, दिवसच इतके वाईट आले होते की सगळं हातातून निघून गेल्यासारखं वाटत होतं. आणि आता तुला वाटतंय की चांगले दिवस आलेत. तुला सांगितलंय नाही आधी, त्या मोहिनीशी मी लग्न करतोय ते नाईलाजानं. तुला मनापासून आनंद होतोय वाटतं. तुम्ही मला असं काही म्हटलं नव्हतं. याउलट तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही मॅडमच्या प्रेमात ठीक आहे रे, डोकं दुखतंय, तर ते टॅबलेट घेऊन ये. सर, तेव्हा खरं बोलत होतात की आत्ता खरं बोलताय? बंद कर आता तोंड. कोण बोलतोयस? सांगितलं तुला, डोकं दुखतंय, टॅबलेट घेऊन ये, तेवढंच कर. सर, मला सांगा, जर तुमचं मोहिनी मॅडमवर प्रेम नव्हतं तर का केलं तुम्ही लग्न त्यांच्याशी? सांगा सर, सांगा. तुझ्या बाबांना अटक झाली, आईला, बहिणीला, हक्क्याला किडनॅप केलं गेलं. मग अशा परिस्थितीत तू लग्न का केलं? यांनी सांगितलंय उद्या ते सगळ्यांना सोडवणार आहे. मोहिनी, हे बघ, तू काय बोलतेस ते मला मला अजिबात कळत नाही. पण ते तुला सुद्धा नीट कळलंय की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ठीक आहे, ठीक आहे. असं दे, मी आता तुला प्रश्न विचारून बेजार करणार नाही.
बाबा हं. हसलात का? अगं या लग्नाला तुझंही वडील नव्हते आणि राघवचे नव्हते. नाही, खरंच यांच्या आई होत्या. हो ना, होते, मी तिथेच होते. पण म्हणूनच दीपाने तुझ्यावर गन फायर केली नाही. तुला मी आधीच सांगितलं होतं की माझ्या मुलापासून लांब राहायचं, त्याच्या आयुष्यातनं निघून जायचं, तरी का लग्न केलंस त्याच्याशी? आई, इट्स बीन अ लॉंग डे. आता ना डोकं गरगरतंय माझं. परत ड्रामे नको आहेत आता. का प्रोटेक्ट करतोयस तू तुझ्या बायकोला? मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप हुशार निघालीस का तू. मस्त प्लॅन बनवला, सक्सेसफुलही केलास तू. माझ्या मुलाला आज दारू प्यायला लावलीस. तो काहीही करू शकणार नाही, कुठल्याही बाबतीत विरोध करू शकणार नाही, या स्टेजला आणून ठेवलंस तू त्याला आणि त्याच्याशी लग्न केलंस. तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाचं आयुष्य फक्त बरबाद होणार आहे. आई आई म्हणायचं नाही मला. आई म्हणायचं नाही. फालतू मेकअप आर्टिस्ट होतीस तू. माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि आता या घरात येऊन बसलीस. लायकी आहे का तुझी माझ्या मुलाची बायको होण्याची? प्रश्न लायकीचा हो, लायकीचाच आहे. प्रश्न तुझ्याच लायकीचा आहे. माझ्या राघवला काय हवंय, त्याचं आयुष्य कुठे जायला हवं, त्याचं करिअर कसं असायला हवं, याबद्दल तुला काही मात्रही कल्पना नाही. आता उद्या त्याची बायको म्हणून हक्क सांगशील, पण तो हक्क सांगायची तुझी लायकी आहे का याचा विचार केलास? एक गोष्ट नीट लक्षात ठेव. माझ्या राघवच्या आयुष्यात येणं आणि त्याची बायको होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तू त्याला फसवून मिळवलीस, पण दुसरी गोष्ट मिळवण्याची तुझी लायकी नाही आणि ती तुला कधीही मिळणार नाही. ललिता, यात तिचा काहीही दोष नाहीये. तिला काही बोलू नको, तिची काही चूक नाहीये. आज मध्ये बोलायचं नाही या. गप्प बसायचं, आत निघायचं. अहो, कसं बोलताय तुम्ही यांच्याशी? वडील आहेत ना तुमचे. गप्प बसायचं. आमच्या घरच्यांमध्ये तोंड उघडायचं नाही. थोबाड बंद. आणि नाही ठेवलं तर? नाही ठेवलं तर नाही ठेवलं ना तर आत्ताच्या आत्ता लायकी दाखवीन तुझी काय ते, कळलं? आणि मी राघव नाहीये तुझी थोबाडीत खाऊन घ्यायला. आपण कोणाशी बोलतोय ते विसरायचं नाही. माझी बायको आहे. मी तुझी वहिनी आहे. माफी माग, माफी माग, नाहीतर मी विसरे की आपल्यातही काहीतरी नातं आहे. सॉरी बाई. चला, आजच्यासाठी खूप झालं ना. झोपूया आता.
बेडरूम इकडे आहे. यायचं तर ये, नाही तर गो टू हेल. काय? हे हे बघून जे तुझ्या मनात आहे ते इथे कधीही होणार नाही. अख्खा बेड तुझा आहे, एकटी जा. आपलं लग्न झालंय. मिस केलंय. हा पाय नाही हो, लायक आहे. झोप जा. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. जायचंच असेल तर मी जाते.